या समोर मांडण्याची त्यांची इच्छा असेल आम्ही बोलू ना. सांजी जोतवाली माता तेरी जय जयकार जय जयकार. तूने मुझे बुलाया शेरवालिए मैं आया शेरवालिए हो ये बुलाया शेरावालिए मैं आया शेरावालिए. हो जोता वालिए पहाड़ा वालिए ओ मेहरा वालिए तूने मुझे बुलाया शेरावालिए मैं आया शेरावाली. थैंक यू. अति सुंदर, फार सुंदर. पहा या नावागामध्ये किती कला दडलेल्या आहेत. या कला मात्र समोर येत आहेत. धन्यवाद. चला अंतिम सामन्यातला पूर्वार्धातला पहिला चेंडू उजव्याच्या बाहेर आहे. चेंडूला पाठवला येतो अर्थातच एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं आणि चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती खणखणीत अशा प्रकारचा चौकारनं खातं उघडतोय. आत्मविश्वास फलंदाजाचा वाढतोय आणि या ठिकाणी पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा. 5 षटकांचा सामना. आणि पुन्हा एकदा डाव्याच्या बाहेर चेंडू आहे. चेंडूला पाठवला तो डीप फाईन लेगच्या ठिकाणी आणि या ठिकाणी पुन्हा 4 धावा मिळतात. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकार. या ठिकाणी जर हॅट्रिक मारलीत आपण जर हॅट्रिक मारलीत आमच्या बोला पहा प्रत्येकासाठी आमच्या आप्पासाहेबांकडून प्रत्येक हॅलो दोन्ही संघांसाठी अशा प्रकारची ऑफर आहे. एका षटकामध्ये 3 षटकार मारलेत 2000 रुपये. एका षटकामध्ये 4 चौकार मारलेत 2000 रुपये आणि एका षटकामध्ये 3 विकेट घेतले तरी पण 2000 रुपये. आमचे आप्पासाहेब किती दिलदार आहेत पहा. अशी माणसं फार थोडी असतात. दरम्यान पुढचा चेंडू पडतोय तो विश्वजित साठी आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. विश्वजित बाद होतोय. एक षटकार एका षटकात 3 विकेट काढले तरी पण 2000 रुपये. पहा म्हणजे पैशांची खैरात आहे. तुम्ही फक्त पारितोषिक स्वीकारा, आम्ही द्यायला तयार आहोत. हा आप्पासाहेब डांगे अशी माणसं खऱ्या अर्थानं फार विरळ असतात, फार कमी असतात, पण जी असतात त्यांचं नाव खऱ्या अर्थानं आप्पासाहेब डांगे असतं असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. नक्कीच दीपक सर, नक्कीच दीपक सर, जेथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कधी कमी नसते. असे दिलदार व्यक्तिमत्व आप्पासाहेब डांगे यांना पाहतोय. परंतु इथे मात्र जयदीप मनोहर पाटील माजी उपसरपंच यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 5000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. दोन्ही बाजूनं बक्षिसांची खैराट. आप्पासाहेब डांगे बऱ्याच मैदानावर समालोचकांना सुद्धा खुश करतायत. आम्ही पाहिलं उल्वानोड अध्यक्ष शेतकरी कामगार पक्ष आप्पासाहेब डांगे यांची ओळख आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या 3ऱ्या पिढीचे धडाडीचे कार्यकर्ते आप्पासाहेब डांगे. ओट दीपक सर. चला षटक सुरू आहे ते पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये विश्वजित म्हात्रे सारखा एक खंदा फलंदाज बाद करण्यामध्ये यश आलंय ते मयूर पाटीलला. आणि उल्हास संघाचा हा मयूर पाटील आपल्या षटकामध्ये चांगली प्रकारची कामगिरी करताना दिसतोय. कारण सुरुवातीच्या 2 चेंडूवरती अगदी 2 चौकार मारले होते आणि धावसंख्येला आकार देण्याचं काम करत असतानाच बरोबर त्याचा बळी टिपला गेला आणि झेलबाद होऊन विश्वजित म्हात्रे तंबूमध्ये परतला. त्याची जागा भरून काढण्यासाठी आले तो शिवतेज जितेकर, विशाल जितेकर आणि शिवतेज जितेकर दोघंही बंधू आहेत. आम्हाला या ठिकाणी आमचे समालोचक सांगताहेत, आशुतोष ठाकूर आम्हाला सांगताहेत की हे 2 बंधुराज आहेत आणि ते 2 बंधुराज आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारची कामगिरी करण्यासाठी सज्ज होत आहेत. इकडे
मयूर पाटीलचा पुढचा चेंडू पडतोय आणि सुरेख अशा प्रकारचा चेंडू आहे, मारण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू निर्धाव जातोय, बॅटची कड घेऊन गेला होता. यष्टिरक्षकाने मात्र कामगिरी चोख बजावली आणि अशा प्रकारे पाहता पाहता या 5 षटकांच्या सामन्यामध्ये पहिलं षटक संपलेलं आहे. या पहिल्या षटकामध्ये मयूर पाटीलला यश मिळालंय. त्याने खंद्या अशा प्रकारचा फलंदाज बाद केला. विश्वजित म्हात्रे याला, ज्याची वैयक्तिक धावसंख्या फक्त 8 होती आणि तिसऱ्या चेंडूवरती त्याची सफलता मिळवली. अशा प्रकारे यशस्वी अशा प्रकारचा षटक मयूर पाटीलचा संपतोय. सध्या मैदानात आहे तो अर्थात विशाल जितेकर आणि शिवतेज. नक्कीच दीपक सर, इथे मात्र अजून एक बक्षीस येतोय. खेळाडूंसाठी बक्षीस आपण पाहिलात, इथे प्रेक्षकांसाठी बक्षीस येतोय. शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटनेचे उपाध्यक्ष हर्षद सुरेश पाटील यांच्याकडनं प्रेक्षकांनी जर झेल टिपला तर 200 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. म्हणजे प्रेक्षकांना, खेळाडूंना बक्षीस दिलं जातोय. आता मात्र बाकी असतील पंच आणि समालोचक. दरम्यान आयलेशचा चेंडू आहे, त्याच्या खाली क्षेत्ररक्षक आहे, बघूया. किरण पाटील त्याच्या खाली आणि फलंदाज बाद. शिवतेज बाद होत आहेत. लागोपाठ दुसरा मोहरा तंबूमध्ये परत जातोय शिवतेज जितेकर, अर्थात विशाल जितेकर, शिवतेज जितेकर. 2 बंधुराज होते आणि त्यातला एक बंधुराज मात्र आता एक धाव काढून तंबूमध्ये परततोय. सामन्याचा निर्णय काही लागू द्या, आमच्याकडे बँजो पथक जे आहे ते मात्र मनमुराद आनंद लुटताना दिसत आहेत, प्रेक्षकांना खुश करता आहेत. आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये कुठल्याही खेळामध्ये हेच उद्दिष्ट असलं पाहिजे, कारण कोणीतरी एक जिंकणार आहे, कोणीतरी एक हरणार आहे. मात्र जिंकणाऱ्याला आनंद होत असतो, हरणाऱ्याला दुःख होत असतो. त्याच्या कुठल्याही दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत आणि सदैव आनंदित राहा असा सल्ला आहे बँजो पथक देत आहे. दरम्यान हा चेंडू फाईन लेगच्या ठिकाणी पाठवला, एक धाव तर निश्चित मिळते. चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने, पाहता पाहता चेंडू सीमारेषा पार करतोय. पंच आम्हाला इशारा करतात एजाज महारूप की ह्या 4 धावा. या ठिकाणी फलकावरती धावसंख्या लागली ती अर्थातच 13. अशुभ आकडा आहे सध्या. दरम्यान आयलेसचा चेंडू पडतोय विश्वजित जितेकर साठी आणि चेंडूची फेक चांगली होती, पकड चांगली नाही. आयलेसला चेंडू पकडता आला नाही, नाहीतर अजून काहीतरी चित्र वेगळं घडलं असतं, पण तसं घडलं नाही. साथ नशिबानं दिली ती दापोली संघाला आणि या फटक्यावरती 2 धावा मिळाल्या. त्या अर्थातच विशाल जितेकर याला संघाची धावसंख्या जातोय ती 2 बाद 15. आयलेश चेंडू टाकतोय आणि पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा चेंडू आहे, शॉर्ट गलीमध्ये चेंडू जातोय, बघूयात. आयलेश कदाचित आपल्या जागेवरती व्यवस्थित किंवा स्थिर नाहीये. षटकार हॅट्रिक साठी या ठिकाणी 10,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. षटकार हॅट्रिक साठी 10,000 रुपयाचं पारितोषिक. रोहित जितेकर याच्याकडून षटकार हॅट्रिक जर आपण मारलीत तर 10,000 रुपयांचं पारितोषिक आहे. आमचे या ठिकाणी अण्णा उपस्थित आहेत आणि आता रिव्हर्स स्वीप मध्ये सुरेख अशा प्रकारे षटकार लागोपाठ एका षटकामध्ये 3 षटकार मारलेत तर 2,000 रुपये, 4 चौकार मारलेत 2,000 रुपये. विकेट हॅट्रिक नव्हे तर एका षटकामध्ये गोलंदाजाने 3 गडी बाद केले तरी सुद्धा 2,000 रुपये बक्षिसांची खैरात आहे. दोन बाद 22. धन्यवाद डीजे मास्टर. 2 बाद 22. षटक दुसरं प्रगती पथावरती आहे. आयलेश टाकतोय आणि या षटकामध्ये जसं पाहिलं तर आयलेशला एक षटकार देखील लगावलेला आहे, एक चौकार लगावलेला आहे आयलेश. आणि चांगला चेंडू पडलाय आयलेश मात्र याचा डॉट बॉल ज्याला आपण म्हणतो चांगल्या टप्प्यावरचा होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही आणि त्यामुळे षटक संपलंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर दापोली संघ जय हनुमान संघाची धावसंख्या होती 22च्या घरामध्ये. 2 बाद 22. बाद होणारा फलंदाज
विश्वजित म्हात्रे ज्याची वैयक्तिक धावसंख्या 8 आहे. दुसरा गडी बाद झाला शिवतेज जितेकर ज्याची वैयक्तिक धावसंख्या 1. आणि अशा प्रकारे 2 खंदे मोहरे तंबूमध्ये परतलेत. धावसंख्या लागली फळकावरती ती निश्चितच 2 बाद 22. इकडे उर्वरित 3 षटकं अजून बाकी आहेत पूर्वार्धातली आणि या 3 षटकांचं समालोचन ऐकवण्यासाठी माझे सहकारी अर्थातच मधुरवाणीनं अधिकारवाणीनं आम्हाला जे मार्गदर्शन करतात ते अर्थातच काका म्हात्रे. धन्यवाद. तर अशा प्रकारे आपण वळतोय आज अंतिम सामन्याकडे. या ठिकाणी आपण पाहिलं तर अर्थातच धावसंख्या धावफलकावर 22 धावा धावफलकावर येत आहेत. फलंदाज मात्र बाद झाले ते विश्वजित म्हात्रे आणि त्याचबरोबर शिवतेज जितेकर. नवीन फलंदाज मैदानात येतोय अर्थातच सचिन जितेकर आणि अर्थात विशाल जितेकर. वळूया मैदानाकडे. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र आउटसाइड दी ऑफ स्टंप खेळण्याचा प्रयत्न आपण पहिला ऑन साइडला बॅट चेंडूचा संपर्काला उरलेलं काम यशस्वीक पूर्ण करतोय आणि निर्धाव चेंडू सांगतो ते गोलंदाज आहे अर्थात 30 षटके घेऊन गोलंदाज आहे समीर वडवी. समीर वडी पुढील चेंडू या ठिकाणी काट केला चेंडू शॉर्ट थर्डमॅनला फटकेमध्ये ताकद नव्हती. शेतशी चेंडू येतोय चेंडूची फेकी केली तर म्हणजे विशाल जितेकर यांच्या हातामध्ये खात्यात धावांचं योगदान मिळते ते अर्थात एक विशाल जितेकर या एका धावेने जाऊन पोहोचले तब्बल 8 या धावसंख्येवर ज्याने तब्बल आतापर्यंत 7 चेंडूंचा सामना केलाय. सचिन जितेकर यावेळी खेळणारी तयार. यावेळीचा चेंडू मात्र एक मोठा फटका बॅटच्या पट्ट्यात गेला. बॅट अर्थात फिरवली आणि मिडविकेटला आला एक सुंदर असा हा गगनचुंबी गगनभेदी षटकार. सचिन जितेकर याच्या बॅटमधून हा दुसरा षटकार जे वैयक्तिक धावसंख्या 12 आणि धावफलकार धावा येऊन पोहोचल्या त्या 29. पुढचा चेंडू या ठिकाणी हवेत पाहायला मिळतोय. पाहूया स्वतः गोलंदाज चेंडूचा पाठलाग करतोय. झेल मात्र सुटतोय आणि सचिन जितेकरला मिळतोय अर्थात आणखीन एक जीवदान. पहिलं जीवदान आपल्याला पाहायला मिळालं. 31 धावा धावफलकार आल्या. 30 षटक मार्गस्थ मैदानामध्ये. आपण नेहमी माझा अंदाजच असा असतो की जेव्हा विश्वजित म्हात्रे बाद होतो तेव्हा मात्र विशाल जितेकर संपूर्ण खांद्यावर जबाबदारी घेतो त्या आपल्या संघाची. आणि जसं विराट कोहली ज्या पद्धतीने फलंदाजी करतो तीच फलंदाजी पाहायला मिळते अर्थातच विशाल जितेकर यांच्या बॅटमधून. सचिन जितेकर तयार 14 या वैयक्तिक धावसंख्येवर. रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूला भिरकावून दिलाय अर्थात शॉर्ट थर्डमॅनला. शेतीचे चेंडू येईपर्यंत 1 धाव आली अर्थात लेग बाईचा इशारा पंचांचा. 1 धाव मिळते संघाला आणि या एका धावेने धावफलकावर वाढ. 32 धावा धावफलकार 30 षटक मार्गस्थ मैदानामध्ये. समीर मडवी उळे संघाचा हा गोलंदाज या ठिकाणी हुक केलाय. एक आक्रमक फटका पाहायला मिळाला अर्थात चेंडूला दिशा दिली गेली. यावेळी चेंडू गेला डीप फाईन लेग मधून येतोय आणखी एक सुंदर फटका षटकार. समीर बडवी याचं षटक मात्र मागडं ठरलं. सर आपण पाहिलं तर तब्बल या षटकात 16 धावा आल्या आणि हे जे हुकचा फटका होता अशा या फटक्यामध्ये अर्थात माहीर असा होता मोहिंदर रमनाथ ज्याने अनेक वेळा अशा प्रकारचे फटके मारले. आणि जेव्हा एखादा आखूट चेंडू होता ऑन साईडला सरळ भिरकून द्यायचा पाठीमागे आणि षटकार वसूल केले. ही कामगिरी मोहिंदर रमनाथची तीच कामगिरी करतोय अर्थात विशाल जितेकर. काका मला वाटतं फरक एवढाच आहे. मोहिंदर रमनाथ बऱ्याच वेळा असे हुकचे फटके मारायचा पण मारल्यानंतर बॅलेन्स जायचा आणि खाली पडायचा. तसं विश्वजितचं काही होत नाही. नक्कीच नक्कीच नक्कीच. आणि या ठिकाणी मात्र धावा धावफलकार आल्या त्या 38. 16 धावा या षटकात आल्या. ऐलेश म्हात्रे यशस्वी गोलंदाज आहे. पाहूया डावखळा गोलंदाज आणि या ठिकाणी मात्र यष्टी उखटगिरी फलंदाज बाद झाला आणि हा फलंदाज अर्थात सचिन जितेकरची खेळी समाप्त. 3 गडी बाद 38 धावा.
तर या ठिकाणी सचिन जितेकर बाद झाला, ज्याने तब्बल 2 षटकारांच्या माध्यमातून एकूण धावांचं योगदान दिलं. तर सन्माननीय चंद्रकांतजी आत्माराम म्हात्रे साहेब यांच्याकडून या गावदेवी क्रिकेट क्लब नावा या संघासाठी तब्बल 5,000 रुपयाची देणगी या ठिकाणी मिळाली. आम्ही आपलं सदस्य आभारी आहोत, कारण नेहमी आपण पाहायला मिळते की देणाऱ्याने देतच राहावे, घेणाऱ्याने घेतच राहावे, देणाऱ्याने देतच राहावे, घेणाऱ्याने घेतच राहावे, देणाऱ्याने इतके द्यावे की एक दिवस त्या देणाऱ्याचे हातच घ्यावे. तर त्यांना हे आयोजन अतिशय खूप आवडलं आणि म्हणून या ठिकाणी पारितोषिक मिळालं आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून हे जे गार्डन लहान मुलांसाठी बनवलं ते देखील त्यांना आवडलं आणि त्यांनी तब्बल 5,000 रुपये देणगी या ठिकाणी दिली. या दरम्यान आपण वरिया धावा धापलकर आल्या. या चेंडूवर मात्र एक प्रशांत जितेकर एका धावीने जावतोय, तब्बल 1 धावीचं योगदान देखील देतोय. तसेच त्यांचे बंधू सूर्यकांतजी आत्माराम म्हात्रे साहेब यांच्याकडून देखील आमच्या या मंडळासाठी तब्बल 1,000 रुपये देणगी आले. आम्ही शतशः आपला आभार व्यक्त करतोय. धावसंख्या धावा येऊन पोहोचले तब्बल 40 धावा. आता मात्र आपण पाहणार आहोत या ठिकाणी मात्र नवीन आले फलंदाज प्रशांत जितेकर एक या धावसंख्येत खेळत असताना डावखरी गोलंदाजी पाहिली. या ठिकाणी मात्र चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑनला शेतेशे चेंडू येतोय, मात्र पहा दुष्काळ 13 महिना झेल मात्र सुटतोय आणि यावेळी मात्र जीवदान मिळते ते फलंदाज अर्थात प्रशांत जितेकरला. क्षेत्ररक्षक मयूर यांनी हा झेल सोडला. 41 धावा धापलकर आल्या. प्रशांत जितेकर जाऊन पोहोचला 2 या धावसंख्येवर, कारण ज्या ठिकाणी विशाल जितेकर एक आक्रमक फलंदाज आहे, त्याला साथ देणारा फलंदाज दुसऱ्या बाजूने जर बाद झाला तर दडपण आलं असतं. मात्र दुष्काळ 13 महिना आपण या ठिकाणी पाहायला मिळाला. दरम्यान यावी पहा तोच फटका या ठिकाणी जातोय. आणखीन एक सुंदर फटका षटकार येतोय लॉंग लेग आणि डीप फाईन लेग मधून. सुंदर फटका, गगनचुंबी गगनभेदी षटकार. दहा चेंडूत 21 धावांची एक जबरदस्त खेळी विशाल जितेकरची. या ठिकाणी बचाव चेंडू खेळला, खेळपट्टीवर पाहताय स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न असेल. या ठिकाणी मात्र 1 धावीचं फक्त योगदान दिलं गेलं. 1 धाव मिळाली संघाला आणि 22 धावांचं एक जबरदस्त चांगली खेळी पाहिली विशाल जितेकर यांच्या माध्यमातून, ज्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश. षटक क्रमांक 4 समाप्त होतोय या अंतिम सामन्यामध्ये. धावफलकावर धावा येत आहेत जयमन दापोली संघाच्या तब्बल 48. आणि अर्थात लहान मुलांसाठी जे आपण गार्डन पाहताय घड्याळची वेळ पहा, जवळपास या वेळेला 12 वाजलेत आणि तरीही छोटी मुलं या गार्डनच्या इतक्या प्रेमात पडलेत, त्यांना काही लेणं नाही. एवढी मोठी क्रिकेट स्पर्धा सुरू आहे, कारण त्याचे आई वडील या ठिकाणी सामने पाहतात, पण त्यांचं लक्ष मात्र आहे त्या अर्थात ती छोटी छोटी खेळणी आणि त्याच्यामध्ये त्याने असे सुंदर योगदान दिलं. अर्थात गावदेवी नावाच्या माध्यमातून एक सुंदर योगदान दिलं गेलं या क्रिकेटच्या माध्यमातून. आणि सन्माननीय अध्यक्ष आशिषजी पाटील साहेब यांचं खूप मोठं योगदान आहे. त्याचबरोबर संदीपजी म्हात्रे सर आहेत, त्याचबरोबर जयंतजी पाटील साहेब आहेत आणि त्याचबरोबर किशोरजी घरत साहेब आहेत, हरिश्चंद्रजी म्हात्रे साहेब, अनेक असे मान्यवर आहेत यांनी अतिशय चांगले योगदान दिलं. आणि त्याचबरोबर सन्माननीय आमचे सरपंच साहेब जितेंद्रजी म्हात्रे साहेब यांनी देखील या संपूर्ण स्पर्धेसाठी जे निधी संकलन दिलं गेलं त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. 4 षटकांची समाप्ती. धावफलकर धावा येऊन पोहोचतात 48. 12च्या सरांची धावसंख्या धावफलकर आली. अंतिम षटक असेल. समोर मात्र पुन्हा एकदा पाहूया विशाल जितेकर खेळतोय 22 या धावसंख्येवर. नवी षटकातून गोलंदाज किरण पाटील. यावेळी मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. किरण पाटील म्हटल्यानंतर एक असे उत्कृष्ट आमच्या पनवेल तालुक्याचा हिंदी समालोचक ओवळे गावाचा ओवळे गावाचे रवींद्र म्हात्रे. तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत पुढच्या चेंडूसाठी गोलंदाज तयार. पंचाच्या डावीकडून डाव्या हाताने या ठिकाणी मात्र कार्पेसाने चेंडू खेळून काढलाय. ते विशाल जितेकर यांनी चेंडू केला स्क्वेअरच्या दिशेने. दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न केला गेला. दुसरी धाव देखील सहजगत्या पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळेल. 2 धावांचं योगदान मिळते ते अर्थात विशाल जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर आणि धावफलकावर येतात त्या 50 धावा
या अंतिम सामन्यामध्ये 50 धावा जय हनुमान क्रिकेट संघ दापोली संघाच्या. 50 धावा धापलकर आल्यात पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने. या ठिकाणी मात्र चेंडू आपल्याला बॅट आणि पट्ट्यात चेंडू आला नाही. एक चोरटी धाव घेण्यासाठी प्रयत्न गेला चेंडू अर्थात गेला शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. 1 धावेचे योगदान मिळालं. एकूण धावसंख्येत वाढ 51. अंतिम षटक गोलंदाज किरण पाटील. 3 फलंदाज आतापर्यंत गमावले आणि धावा धापलकर आल्या 51. मात्र फलंदाज खेळण्यासाठी तयार असेल तो प्रशांत जितेकर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू मात्र थोडासा दिशेपासून भरकटलाय. 1 धाव घेण्यासाठी पूर्ण केली जाते. पहा 1 धाव देखील पूर्ण होते. 1+1 2 धावा स्वैर चेंडूचा इशारा आणि या 2 धावांच्या माध्यमातून धापलकर धावी पोचतात त्या दापोली संघाच्या तब्बल 53 धावा धापलकर आल्यात. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय कारण रायगड जिल्ह्यातला एक अतिशय जबरदस्त संघ यशस्वी संघ आपल्याला पाहायला मिळतं. 2018 मध्ये पेण मधली क्रिकेट स्पर्धा जिंकली जी अर्थात डिसेंबर महिन्यामध्ये. नंतर 2019 मध्ये पाहूया त्यांचं कसं योगदान असेल. या ठिकाणी पुन्हा एकदा किरण नीतीचं चेंडू स्वैर फेकतोय. आणखीन एका धावेचे योगदान मिळतंय. धावा येतात त्या 54. 3 गडी बाद 54 धावा धापलकर आल्यात. अंतिम षटक आहे. 54 धावा यात वेळ धापलकर आल्यात. पुन्हा एकदा पुढील चेंडू विशाल बॅट आणि चेंडूच्या लाईनीत नेण्याचा प्रयत्न फ्रंट फुटर नक्कीच आला होता. मात्र किरण देखील तितकाच तत्पर होता. तर षटकार जर आला तर आता डांगे साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. आप्पासाहेब डांगे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक षटकारासाठी. विशाल जितेकर 24 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय. आक्रमक फलंदाज आणि रायगडचा मास्टरमाइंड संघनायक ज्याचा पाहायला मिळतं नुकत्याच आखाती देशात गेला होता आणि अर्थातच सन्मान्य रामशेठ ठाकूर 11 या संघाचं प्रतिनिधित्व करणारा हा संघनायक. पुढे चेंडू पुन्हा एकदा यावेळी स्वैरचा इशारा येतोय. किरण मात्र थोडासा दिशेपासून भरकटला आणि यावेळी 3 चेंडू स्वैर फेकले. धावपलकावर धावा 1 ने वाढले ती 55 धावा. 55 धावा धापलकर आल्यात. चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. अंतिम सामना आपण पाहतायत. ही रजनी गावदेवी क्रिकेट नावा संघाची कोणत्या बाईकवर आज स्वार होणार. मी जसं घोषित केलं होतं की आपले आई आपले वडील आपली बहीण आपला भाऊ आपली पत्नी आपलं अर्थात छोटंसं मूल किंवा अगदीच काही नसेल लग्न झालं नसेल तर आपली प्रेयसी तिला आपल्या गाडीवर फिरवणार उद्या कोण असा असेल 288 मधला तो खेळाडू. दरम्यान या ठिकाणी मात्र एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. 1 धाव तर फलंदाजी पूर्ण केली. दुसऱ्या डावीत फलंदाज धावतोय आणि यावेळी दुसरी धाव देखील पूर्ण झाली. तिसरी धाव देखील या ठिकाणी येणार कारण चेंडू गेला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि चौथी धाव घेण्यासाठी प्रयत्न स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न. यावेळी फलंदाज मात्र बाद होतोय तो अर्थात प्रशांत जितेकर आणि 3 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. 3 धावा मिळतात त्या संघाला आणि या 3 धावांच्या माध्यमातून धापलकर दापोली संघाच्या धावा येतात त्या 58. धन्यवाद टीचे. या दरम्यान खारापुरीचे एक प्रसिद्ध उद्योजक सन्मानित शेखरजी पडते साहेब यांच्याकडून आमच्या या टीमसाठी अर्थात गावदेवी नावासाठी 5000 रुपयाची देणगी येते. आम्ही त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतोय. एक चांगलं योगदान दिलं जाते. दरम्यान यावेळी मात्र बॅकफुट जाऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये 1 धाव तर फलंदाजी पूर्ण केली. मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात पाहूया नेमकं काय घडतंय आणि यावेळी मात्र फलंदाज आणखीन एक धावची चरपाने बाद होतोय. 1 धाव येते. धावसंख्या धावपलकर येते ती 59. त्याला पाणी द्यायचं आहे अर्थात दापोली संघासाठी. तर खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालं. धापलकर धावा आल्या त्या 59-60 धावांचं लक्ष. प्रत्येक षटकामागे 12ची सरासरी असेल आणि ही 12ची सरासरी आपण पाहूया. अर्थातच किरण पाटील यांचा निळकंठेश्वर ओवळेच
उल्वे संघ या ठिकाणी हे धावा कशा पूर्ण करणार याचं धावतावरण ऐकूया आमचे समालोचक ओवळेचे रवींद्र म्हात्रे यांच्याकडून. ओव्हर टू रवींद्र म्हात्रे. धन्यवाद. किरण इंजिनिअरिंगचे प्रोप्रायटर सन्माननीय गजाननजी म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होते. त्यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हावं. गजाननजी म्हात्रे साहेब हिरेन इंडस्ट्रीचे प्रोप्रायटर सन्माननीय गजाननजी म्हात्रे साहेब यांना विनंती आहे आपण कुठे असाल कृपया अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हावं. गावदेवी क्रिकेट नावा यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहत आहात. अंतिम सामना आणि अंतिम सामन्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा तमाम आमच्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. कारण गेली 4 रात्र तुम्ही या स्पर्धेसाठी संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 2:30 ते 3:30 पर्यंत त्या सर्वांचा हार्दिक आभार. सर्व्हिस साऊंड सिस्टीम अर्थात संतोष मडवी नावाखडी यांचा देखील हार्दिक आभार. थेट प्रक्षेपण अर्थात संदीपजी वास्कर यांच्या माध्यमातून तर पीटीसी अर्थात किरण दळवी आणि केतन दळवी यांचा देखील हार्दिक आभार. आणि आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांसाठी मैदानाच्या बाहेर ज्याला ऐवाक्याच समजलं होतं हा जर झेल पकडला तर 200 रुपयाचं पारितोषिक आहे. सन्माननीय हर्षदजी सुरेश पाटील साहेब शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटना उपाध्यक्ष यांच्यामधून हे पारितोषिक दिलं जाईल. तर त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेसाठी अर्थातच चंद्रकांतजी म्हात्रे साहेब नावा, नवीन पनवेल, इजाजी मारूफ साहेब पनवेल, विलासजी जाधव साहेब डोंबोली, नितीनजी वाणीसाहेब नेरूळ या सर्व मान्यवरांनी दिलेल्या पंचांची भूमिका. गुणलेखामध्ये जितेंद्र पाटील, निलेश भोईर, हितेंद्र पाटील, त्याचबरोबर अक्षय ठाकूर, श्रवण सिंग, अभिषेक कोळी, जीत पाटील, निलेश भोईर या सर्वच आमच्या गुणलेखांचा हार्दिक आभार. समालोचन क्षेत्रामध्ये दीपकजी भरणके सर, किरण पाटील उलवा, रवींद्र म्हात्रे अर्थात ओवळे या सर्व समालोचकांचा देखील हार्दिक आभार. अर्थातच आपण आभार व्यक्त करूया ते बाईक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाली ते किशोरजी नारायण गरज साहेब, जय कंस्ट्रक्शनचे प्रोप्रायटर आणि आशिषजी सकाराम पाटील साहेब, मोरे इंजिन सेल्स अँड सर्व्हिसेस यांचं देखील आपण हार्दिक आभार व्यक्त करूया. अर्थात आयोजक संतोषजी भोईर, आशिषजी पाटील, किशोरजी गरज, हरिचंद्रजी म्हात्रे, जयंतजी पाटील, संदीपजी म्हात्रे, राजेशजी पाटील, तुळशीराजजी पाटील, धीरेंद्रजी म्हात्रे, महेशजी भोईर, देवेंद्र भोईर, विनोद म्हात्रे यांचं देखील हार्दिक आभार. देणगी संकलन देणारे श्री जितेंद्र म्हात्रे साहेब, सरपंच ग्रामपंचायत नावे यांचं देखील हार्दिक आभार. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेसाठी जे आम्हाला पारितोषिक म्हणजे चषक मिळाले ते अर्थात कुमार अधिराज प्रदीप भोईर जे प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांकाचे जे चषक आम्हाला मिळाले. त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मालिकेवर चषक जे आम्हाला मिळाले ते कुमार अधिराज प्रदीप भोईर यांचं देखील हार्दिक आभार. सामनावीरचे चषक स्वर्गीय शकुंतला ताई आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री मीनानाथजी आत्माराम पाटील यांच्याकडून हे पारितोषिक मिळालं त्यांचा देखील हार्दिक आभार. आणि मैदानासाठी ज्यांचे सहकार्य केले ते सन्माननीय किशोरजी रामदास पाटील साहेब ज्यांनी तब्बल मैदानासाठी सजावटी 1 लाख रुपयाची देणगी दिली. सचिनजी रघुनेश शेठ घरत साहेब, त्याचबरोबर गणेशजी रामकृष्ण पाटील साहेब आणि मीनाक्षी ताई नारायण पाटील या सर्वांचं जे मैदानासाठी जे मिळाले योगदान त्यांचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. खेळाचं दुसरं सत्र आपण या ठिकाणी पाहत आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं आणि युट्यूबच्या पीटीसीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण पाहणाऱ्या आमच्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या समालोचन कक्षामधून हार्दिक आभार व्यक्त करून आपण वळतोय सामन्याकडे. अर्थात खेळाचं दुसरं सत्र आणि तब्बल निळकंठेश्वर उल्वे संघासमोर तब्बल 5 षटकामध्ये 60 धावांची गरज समोर असताना ऐकूया आमचे समालोचक रवींद्र म्हात्रे यांना. ओ टू रवींद्र म्हात्रे. धन्यवाद. धन्यवाद काकामत्री सर. खेळाचा पहिला सत्र पूर्वार्ध समाप्त होतोय. पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल 59 धावा जय हनुमान दापोली संघाच्या आणि 60 धावांचं लक्ष समोर असेल निलखंठेश्वर उलवा संघासाठी. सोमनाथ मडवी छकडेवाले यांच्याकडनं ऐलेश म्हात्रेसाठी षटकार हॅट्रिकसाठी 2000. त्यानंतर जयदीप मनोहर पाटील माजी उपसरपंच उल्वे यांच्याकडनं षटकार हॅट्रिकसाठी 5000 रुपयाचं बक्षीस. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस जयदीप मनोहर पाटील यांच्याकडनं. तर दापोली संघासाठी सुद्धा सुवर्ण संधी असेल विकेट हॅट्रिक साठी रोहित जितेकर यांच्याकडनं 3000 रुपयाचं बक्षीस.
पहा बक्षिसांची खैराट आणि खैराट दोन्ही बाजूनं पाहायला मिळतोय. 60 धाबांचा लक्ष. फास्ट डिलिव्हरी. रिलीज नाव ऐलेश साठी. इथे मात्र ऐलेश पहिला चेंडू सन्मानपूर्वक खेळतोय. धावसंख्या धावफलकावर 0. ऐलेश मात्रे अष्टपैलू खेळाडू. हा चेंडू सन्मानानं खेळतोय. कार्पेट ड्राईव्ह. चेंडूला डीपेक्षा कव्हरच्या दिशेनं खराब क्षेत्ररक्षण. तिथे मात्र पळून काढल्यात. 2 धावा. पण कशा पद्धतीनं हुशारीनं फलंदाजी केली जाते. ऐलेश मात्रे धावा फार मोठ्या धावसंख्येचं आव्हान असताना इथे मात्र पण बघितलं तर मालिकावीर काका मात्र 2 व्हीलर बाईक आहे. कोण असेल या रेसिंग मध्ये. दोन्ही संघातील खेळाडू सन्मान देतोय. टॅप करण्याचा प्रयत्न केला जात होता ऐलेश मात्रेचा. ऐलेश मात्रेला माहिती आहे धावसंख्या फार मोठी आहे. इथे मात्र हाणामारी करणे फार गरजेचं असेल परंतु पूर्णपणे सन्मानपूर्वक खेळी करतोय. इथे कुठली धाव येत नाही. ऋषिकेश वडील अर्थातच या ऋषिकेश भोईरचे वडील पिताश्री इथे मात्र शुभेच्छा देत आहेत. फलंदाज होतोय बाद. ऐलेश मात्रे झेलबादच्या स्वरूपात मैदानातून बाहेर. बाय बाय भला मोरी रामा भला तोरी रामा भला मारी रामा भला तारी रामा ये भला मोरी रामा भला तोरी रामा. इथे मात्र डबल माइंडचं क्रिकेटचं खेळ पाहायला मिळालं ऐलेश मात्रेच्या माध्यमातून. आणि ऐलेश मात्रे वैयक्तिक 2 धावांवर बाद होताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 2. ऐलेश मात्रे अष्टपैलू खेळाडू 2 धावांवर बाद होतोय. फार मोठी धावसंख्या उभारावी लागेल जिंकण्याकरता. 60 धावांचं लक्ष असेल आणि इथे मात्र हाणामारी करणे फार गरजेचं असेल. प्रति षटकामागे 15ची सरासरी असताना पहिलं षटक सुरू असताना धावफलकावर धावसंख्या फक्त आणि फक्त 2 धावा. नक्कीच बघितलं तर 5 षटकामध्ये 60 म्हणजेच 12ची सरासरी काका मात्रे सर नक्कीच येईल कारण सामना असेल 5 षटकांचा. 5 षटकामध्ये 60 धावा जमवायच्या आहेत. इथे मात्र धावसंख्या धावफलकावर फक्त 2. ऐलेश मात्रेनं डबल माइंडनं केलेली फलंदाजी कदाचित मालिकावीरच्या रेसमध्ये धावसंख्या जमवण्याचा काहीतरी मिळणं या ठिकाणी धाडस होता किंवा रणनीती होती. तिथे मात्र त्याची रणनीती फसली आणि दापोली संघानं लवकरात लवकर बाद केलं ऐलेश मात्रेला. दुसऱ्या बाजूला विश्वजित मात्रे या बाईकच्या रेसमध्ये असणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 2. पुढील चेंडू गोलंदाज विशाल जितेकरला मिळालेली पहिली सफलता. अष्टपैलू खेळाडू विशाल जितेकर विजय. पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. हा चेंडू मात्र दिशा भटकली जाते. फलंदाज मयूर पाटील तिथे मात्र चेंडू सोडून देतोय. अर्थात अतिरिक्त धाव 1 धावेनं धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचली. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलात सचिन जितेकरनं विश्वजित बाद झाल्यानंतर पूर्णपणे चांगली कामगिरी केली. विशाल जितेकरनं सुद्धा अतिशय चांगली कामगिरी केली आणि संघाला सुअवस्थेत सुरक्षित नेऊन ठेवलं 60 धावांचं लक्ष असताना. हा चेंडू लेग स्टंप वरून जातोय. इथे मात्र कुठलाच इशारा येत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या धावफलकावर स्थिर. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. तिथे मात्र फक्त आणि फक्त 3 धावा. हा चेंडू खोलवर पाहता चेंडू सरळ खेळून काढतोय फलंदाज मयूर मात्र पुन्हा एकदा अपयशी ठरतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. अतिशय खराब सुरुवात झाली नीलकंठेश्वर उल्वा संघाची. धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 3 धावा. 60 धावांचं लक्ष. 3 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. इथे हाणामारी करणे फार गरजेचं असेल. या गावदेवी क्रिकेट क्लब न्हावा आयोजित स्पर्धेतला अंतिम रात्रीचा हा सामना असेल मेगा फायनलचा. रिक्वायर्ड रन रेट पाहिलं तर 14.25 वर आता सरासरी वाढली जाते. ज्या ठिकाणी 12ची सरासरी होती ती 14.25 वर जाऊन पोहोचली. 14.25. नीलकंठेश्वर उल्वा नक्कीच या उल्वा गावामध्ये अप्रतिम गुणलेखक सचिन पाटील यांचा हा संघ. समालोचक किरण पाटील. मात्र संघ अडचणीत सापडलाय. 3 धावा धावफलकावर. फलंदाज प्रदीप उर्फ पॅडी. एक घातक फलंदाज म्हणून ओळखला जातो पॅडीला. पॅडीनं मात्र आडव्या बॅटने केलाय मिस टायमिंग शॉट. झेल खाली. विश्वजित मात्रे अभ्या मात्र झेल टिपतोय. फलंदाज बाद. दुसरी विकेट उल्वा संघाची या ठिकाणी मैदानातून बाहेर.
थँक्यू डीजे मास्टर. जयदीप मनोहर पाटील माजी उपसरपंच षटकार हॅट्रिक साठी 5,000 रुपये. सोमनाथ मडवी यांच्याकडनं 2,000 रुपये आणि प्रेक्षकांसाठी मात्र हर्षद सुरेश पाटील शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटनेचे उपाध्यक्ष यांच्याकडनं 200 रुपये. अंतिम मेगा फायनल साठी बक्षिसांची खैरात मात्र पाहायला मिळते, परंतु बक्षीस पटकावली जात नाही या मैदानावर. इथे धावफलकावर जर धावसंख्या बघितली तर दापोली संघ पूर्णपणे मी म्हणेन आपली पकड मजबूत करत असताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं समाप्त. विशाल जितेकरनं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक फेकलं, तिथे मात्र धावा आल्यात फक्त आणि फक्त 3 धावा आणि 1 सफलता. 1 बाद 3 या सामन्याचा मनोरंजक आनंद घेताना आपण पाहतात या कडाक्याच्या थंडीमध्ये, गुलाबी थंडीमध्ये आमचे मान्यवर मंडळी अर्थातच पहा जितेंद्र सर सरपंच, यानंतर तंटामुक्ती अध्यक्ष अशी बरीच मान्यवर मंडळी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. एक आणि दुहेरी धावेने काहीच होणार नाही. इथे फटकेबाजी करणे फार गरजेचं असेल, हाणामारी करणे फार गरजेचं असेल. फायनलचा हा सामना 1,50,000 रुपयाचं पहिलं क्रमांक आणि आकर्षक ट्रॉफी. या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य आकर्षण, फार चांगली स्पर्धा आहे. मी म्हणेन या स्पर्धेमध्ये नवीन नवीन संकल्पना साकारली गेली. आमचे आशिष पाटील या गावदेवी क्रिकेट क्लबचे अध्यक्ष. हा चेंडू आता मात्र जोरकस फटका, ताकद वापरली या फटक्यानं. चेंडू स्टेट ड्राईव्ह जातोय, 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत. अंतिम क्षणाला चेंडू अडवताना दिसतोय क्षेत्ररक्षक, चांगले क्षेत्ररक्षक. तिथे मात्र मिळाली, एकूण मिळाल्या धावा 2 धावेनं. हलो हलू का होईना संत गतीनं, कासवाच्या गतीनं निलकंठेश्वर उल्वा संघ जाऊन पोहोचतोय. धावसंख्या धावफलकावर 6 धावा. 6 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. इथे मात्र पूर्णपणे अडचणी सापडल्या. 5 षटकामध्ये 60 धावांचं लक्ष असताना संत सुरुवात, मी म्हणेन चांगली सुरुवात झाली नाही. तिथे मात्र उल्वा संघाला फार अडचण निर्माण झाली. पुन्हा एकदा चेंडू शॉर्ट पिच होता, शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक चूक करतोय. झेल होता साधं सोपं, रोशन मात्र तिथे सज्ज होता. झेल हातातून निसटला, मिळाली 1 धाव. 1 धावेनं 7 धावसंख्या धावफलकावर. आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आर्थिक सामाजिक कार्य सुद्धा मिळालेल्या या निधीतून दिलं जातोय. या आर्थिक सहकार्यातून आपण बघितलं तर आमच्या उजव्या बाजूला मिनी गार्डन, नंतर प्राथमिक शाळेला सुद्धा मदत केली जाते आमच्या या आयोजकांच्या वतीने. इथे पुन्हा मिस टायमिंग शॉट. प्रदीप उर्फ पॅडी हा महत्वपूर्ण फलंदाज बाद झाल्यानंतर प्रतीश सुद्धा मैदान सोडताना पाहायला मिळतोय. प्रतीश पाटील होतोय झेलबाद. आपण पाहिली तर धावसंख्या बघितली तर दुसरा षटक आणि धावसंख्या धावफलकावर अगदी कमी स्वरूपात धावसंख्या पाहायला मिळते. दयनीय अवस्था, बिकट अवस्था करून टाकली मी म्हणेन दापोली संघानं. या उल्वा संघाची धावसंख्या फक्त 7 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 3, दुसऱ्या षटकामध्ये धावा येत आहेत 4. 2 षटकांचा खेळ समाप्त. 7 धावा. एकतर्फी मेगा फायनलचा सामना, प्रेक्षकांना कंटाळवाणा सामना पाहायला मिळतोय या शेवटच्या अंतिम क्षणाला. काका सर आपण पाहिलं तर मेगा फायनलचा सामना रोमांचक व्हायला हवा होता, परंतु इथे 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि धावसंख्या 7 मात्र धावफलकावर. फार मोठी धावसंख्या उभारणे गरजेचं असेल. आता 3 षटकं बाकी असतील. अजूनही धावफलकावर फक्त 7 धावा पाहायला मिळत आहेत निलकंठेश्वर उल्वा संघाची. आपण पाहिलं तर इथे मात्र गोलंदाज कोण येतोय? इथे कानमंत्र दिला ते सामना स्पीडअप करायचंय. गोलंदाज येतोय. गोलंदाजीसाठी आपण पाहू शकाल विशाल जितेकर वैयक्तिक दुसरं सांघिक
तिसरं विशाल जितेकरचं षटक, हे किती धावा आपण पाहिलं तर विशालनं पहिलं षटक अप्रतिम फेकलं. रोहित जितेकर नेहमीच समर्थन देत असतो या दापोली संघाला, स्वतः कधी कधी पॅक सुद्धा करतो या संघाला, म्हणजे स्पॉन्सर सुद्धा केला जातो रोहित जितेकरच्या माध्यमातून. इथे मात्र बक्षीस असेल विकेट हॅट्रिकसाठी रोहितकडनं तब्बल 3000 रुपयाचं, दोन्ही बाजूनी बक्षीस. हा चेंडू जोरदार प्रहार केला जातोय, फलंदाज चेंडू हवेमध्ये, झेल खाली क्षेत्ररक्षक, झेल टिपला जातोय, फलंदाज बाद मयूर पाटील. अतिशय चांगलं आयोजन. वर्ष तिसरे या न्हावा गावामध्ये जर बघितलं तर सातत्यानं जास्त प्रमाणात स्पर्धा होत नाही काका मात्रे सर, फार वाट पाहावी लागते या स्पर्धांसाठी, कारण कधीतरी वाट्याला येते, ही एकमेव स्पर्धा असते, वर्षातून एकदा स्पर्धा घडवली जाते. असं हे गाव आणि या गावामध्ये आयोजन तेवढंच दर्जेचं पाहायला मिळतोय. आपण पाहिलं तर आमचे आयोजक सिनियर क्रिकेट खेळाडू गावदेवी क्रिकेट क्लबचे, आज मात्र त्यांनी या क्रिकेटची आठवण करून दिली आहे, ती म्हणजे त्यांच्या क्रिकेट वयातील क्रिकेट खेळाची. जयदीप मनोहर पाटील माजी उपसरपंच यांनी मात्र षटकार हॅट्रिकसाठी 5000 रुपयाचं बक्षीस लावलं होतं, परंतु ते बक्षीस पटकावलं जात नाहीये. तिचे चांगलं आयोजन आपण पाहू शकाल. आज मात्र निरोप घेऊ आपण या आयोजनाचा. आजचा शेवटचा सामना अबाल भरून आलं होतं या सामन्याला, या स्पर्धेला सुरुवात झाली. आता मात्र शेवटचा क्षण येऊन टेपलाय या सामन्यासाठी. फलंदाज किरण पाटील पहिल्या चेंडूला सन्मान देतोय, एक धाव काढतोय आणि या एका धावेनं जर धावसंख्या बघितली तर फक्त 8 धावसंख्या धावफलकावर, 8 धावा धावफलकावर. प्रयत्न करणे फार गरजेचं असेल, षटकार आणि चौकार मारणे फार गरजेचं असेल, परंतु इथे मात्र फलंदाज काकासर आपण बघितलं तर वारंवार सन्मान देताना पाहायला मिळत आहेत, म्हणजे एकही फलंदाज मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत नाही आणि सामना कुठेतरी एकतर्फी होताना पाहायला मिळतोय. सामना झुकताना दिसतोय. दापोली संघाच्या बाजूने धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 8 धावा या पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगलं आयोजन, दर्जेदार आयोजन. फलंदाज इथं मात्र चेंडू सोडतो योगेश म्हात्रेच्या, पंचांचा इशारा, पुन्हा एकदा बाईचा आणि 1 धाव. 9 धावा धावफलकावर लागली जात आहेत. 9 धावा धावफलकावर पहा कोण असणार या स्वप्नातील बाईकचा विजेता येणाऱ्या काही क्षणातच आपल्याला कळेल. मात्र बरेच खेळाडू या रँक मध्ये आहेत, रेस मध्ये आहेत, बाईकच्या रेस मध्ये असणारे बरेच खेळाडू आहेत. आपण पाहिलं तर या गावदेवी स्पोर्ट्स आयोजकाचे अर्थातच संतोषजी भोईर, संस्थापक सल्लागार किशोर घरत, श्री हरिचंद्र म्हात्रे सल्लागार, कर्णधार धीरेंद्र म्हात्रे, त्यानंतर उपकर्णधार मनीष घरत, सदस्य कमिटी देवेंद्र भोईर, विनोद म्हात्रे आणि हर्षल घरत, ही सर्व कार्यकारी मात्र फार मेहनत घेऊन या स्पर्धेचं आयोजन पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजयजी भोईर शिवभक्त, अर्थातच त्यांना आम्ही पाहतोय अतिशय चांगले गायक सुद्धा आहेत. आपण बघितलं तर कलागुणांना नक्कीच त्यांच्या वाव द्यावी लागेल, कारण या व्यासपीठावर त्यांच्या माध्यमातून कलेचं प्रदर्शन केलं जातोय. संगीत क्षेत्र असू द्या, क्रीडा क्षेत्र असू द्या, या क्षेत्रामध्ये नेहमीच प्रावीण्यता पाहायला मिळते. हा चेंडू चांगला फटका, नेत्र दीपक फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडू थर्डमॅनच्या दिशेने जातोय. 4 धावांसाठी चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत. एकूण 13 धावा धावफलकावर. नक्कीच आम्हाला जुन्या आठवणी करून देत आहेत या गावदेवी क्रिकेटचे सर्व खेळाडू, या मंडळाचे सर्व खेळाडू. विजयजी भोईर सुद्धा एक चांगले गोलंदाज म्हणून, माजी क्रिकेट खेळाडू म्हणून आज ओळखले जात आहेत. आणि त्यांनी जेव्हा या मंडळाच्या वतीनं गोलंदाजी करत असताना मंडळाच्या संघाच्या विरोधात जोंगेंदर हा एक प्रसिद्ध खेळाडू होता मंडळाचा, आणि त्या खेळाडूनं मात्र
विजयजी भोईर यांच्यावर 19 धावा अक्षरशः कुठून काढल्या आणि तिथून पासून मात्र या क्रिकेटला गोलंदाजीला संन्यास घेतला विजयजी भोईर यानं. नक्कीच अतिशय चांगली माहिती खऱ्या पाहायला मिळते. गोलंदाज येतोय गोलंदाजीसाठी विश्वजित म्हात्रे उर्फ अभ्या, ज्याने पहिलाच सामना जिंकला होता 6 चेंडूमध्ये 9 धावांची गरज असताना. तोच विश्वजित म्हात्रे अभ्या. इथे रणनीती आखली जाते. पहा काका मात्र काय चाललंय क्रिकेट वातावरण जर बघितलं तर कोणी जिंकण्यासाठी खेळत नाही असं वाटतंय. काय चालली रणनीती कुणालाच ठाऊक, परंतु जे हुशार प्रेक्षक आहेत त्यांना नक्कीच माहित असेल की काय रणनीती असेल, उल्हास संघाची काय रणनीती असेल. इथे मात्र दापोली संघाची, परंतु डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं हा खणखणीत पाहायला मिळतो. कार्पेट ड्राईव्हचा चौकार. नक्कीच आपण पाहिलं तर आमचे संदीप म्हात्रे या मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून फार मोठी मेहनत घेत आहेत या आयोजन संपन्न होण्यासाठी. खऱ्या अर्थानं अतिशय चांगले क्रिकेट खेळाडू आहेत संदीप म्हात्रे, परंतु या आगामी काळामध्ये 40+ मध्ये सुद्धा ते अतिशय चांगली कामगिरी करतायत. संदीप म्हात्रे 40+ उल्वा नोड परिसर संघामध्ये सुद्धा ते नेहमीच खेळत असतायत. अजूनही क्रिकेट 1 धाव आरोग्यासाठी म्हणून 40+ मध्ये खेळताना पाहायला मिळते. चेंडू स्वैर आला, धावसंख्या अवांतर 1 धाव, धावसंख्या धावफलकावर 18 धावा. बचावात्मक कामगिरी चालू आहे मैदानावर. नक्कीच सामना पूर्णपणे बोरिंगचा सामना पाहायला मिळतोय. सामन्यामध्ये रंगत नाही, सामन्यामध्ये मजा नाहीये, परंतु प्रेक्षक वर्ग अक्षरशः या सामन्यानं कंटाळलेत. पहा क्रिकेट आजकाल फार बदललाय काका मात्रे सर. मी तर म्हणेन क्रिकेट हा व्यवसाय झालाय, क्रिकेट हा छंद राहिला नाही. आजकाल बघितलं तर क्रिकेट हा व्यवसाय झालाय, छंद झाला नाहीये. कारण जुने दिवस आठवत आहेत ज्यावेळी फलीची बॅट वापरली जात होती आणि या फलीच्या बॅटनं आपण क्रिकेट खेळायचो. आज मात्र 11 ते 11 खेळाडूंवर बॅट आहे. हे क्रिकेट बदललंय. आज मात्र पैशासाठी क्रिकेट खेळला जातोय, परंतु 15, 20, 25 वर्षापूर्वी क्रिकेट हे छंद, जिद्द आणि आवड म्हणून खेळलं जात होतं. कोण विसरेल त्या दिवसांना. नक्कीच धावसंख्या बघितली तर धावफलकावर फक्त आणि फक्त 18 धावा. 18 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. खरंच आठवण करून देईल पुन्हा एकदा, याच नावागावामध्ये JD संघाची निर्मिती झाली. ज्यावेळी आमचे संतोष भोईर फलीच्या बॅटनं क्रिकेट खेळत होतं, त्यावेळी इंग्लंडचे या लॉन्चवरचे कॅप्टन अर्थात त्या जेजेंनी या मुलांना पाहिलं की मुलांकडे बॅटही नाही, फलीनं फलंदाजी करतायत, फलीची बॅट वापरली जाते. तिथे मात्र जेजेंनी एक चांगली बॅट, स्टंप आणि कॅप वगैरे सर्व साहित्य या खेळाडूंना उपलब्ध करून दिले आणि तिथे मात्र या नावागावानं जे हे नाव क्रिकेटमध्ये आणलं आणि जेच्या नावानं हा संघ तयार झाला. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा एकदा जेचं नामकरण या गावदेवी आई गावदेवीच्या मातेनं अर्थात गावदेवी क्रिकेट क्लबच्या नावानं तयार झालं. दरम्यान 1 धाव येथे धावफलकावर आपण पाहिले आणि त्याचबरोबर या गावदेवी क्रिकेटसाठी ज्याने अतिशय चांगलं योगदान, अनेक मान्यवर मंडळामध्ये संदीपजी म्हात्रे यांचं अतिशय चांगलं योगदान आहे. कारण 40+ मध्ये खेळणारे आपण जसं सांगितलं की उल्वा परिसरातले या परिसरात खेळत असताना सकाळी 6 वाजता या मैदानावर यायचं आणि अर्थात 1 धाव आरोग्यासाठी जे आपलं मूलतंत्र आहे आपल्या आरोग्यासाठी ते नक्की पाळतात आणि त्यांनी या स्पर्धेसाठी खूप मोठे योगदान दिलं. अर्थात नाव्याच्या क्रिकेटला सर्वांग सुंदर बनवण्याचा प्रयत्न अर्थात संदीपजी म्हात्रे या सरांनी केलंय, त्यांचं देखील हार्दिक आभार. दरम्यान हा चेंडू सोयर आणखीन 1 धावेचं योगदान. O2 रवींद्र म्हात्रे. नक्कीच काका सर, जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे या आयोजकांचं. आपण पाहिलं तर हा किरण पाटीलच्या बॅट मधून बऱ्याच कालावधीने येतो, चेंडू जातो आरपार, सीमा पार, चौकार. थँक्यू डीजे मास्टर. 25 धावसंख्या धावफलकावर, 25 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. सामना एकतर्फी होतोय, परंतु किरण पाटील एक उत्कृष्ट समालोचक आणि तेवढाच चांगला तडाखेबंद फलंदाज म्हणून ओळखला जातोय. फलंदाजी दाखवण्याचा, फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. इथे मात्र संघ पूर्णपणे पराजयाच्या छायेखाली असताना षटक शेवटचं
शेवटच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी. डायरेक्ट हिट. इथे मात्र चेंडू जाणार ओव्हर थ्रोच्या स्वरूपात. 1+4 5 धावा. तीस धावा. अजूनही चेंडू शिल्लक असतील 2 चेंडू. हा फलंदाज बाद होतोय. 1 चेंडू शिल्लक असताना फलंदाज बाद. अजून 1 चेंडू शिल्लक असेल. नवीन फलंदाज मैदानात जाईल. गावदेवी क्रिकेट क्लब नावा आयोजित या स्पर्धेतला चॅम्पियन संघ 99% पण पाहिलात तर जय हनुमान दापोली संघ होत असताना पाहायला मिळतोय. अतिशय एकतर्फी सामना पाहायला मिळतोय. 1,50,000 भव्य चषक. दुसरा क्रमांक 75,000. तिसरा क्रमांक 35,000. आणि या सामन्याचा आनंद अर्थातच घेताना या व्यासपीठावर बरीच मान्यवर मंडळी पाहायला मिळत आहेत. 1 चेंडू शिल्लक. धावसंख्या फक्त आणि फक्त 30 धावा म्हणजे अर्धा पल्ला आता मात्र गाठलाय. शेवटचा 1 चेंडू आणि गावदेवी क्रिकेट क्लब नावा आयोजित रजनी स्पर्धेतला चॅम्पियन संघ ठरतोय जय हनुमान दापोली संघ. डीजे Navnath.